गोलंदाजी प्रणित कोहली. कारण जितके अगदी टेनिस क्रिकेटचा विचार केला ना, ऑफ स्टंपवर चेंडू जितके असतील तितके मग डॉट बॉल यावेळेला फटका सुरेख पाहायला मिळत आहे. इनफिल्डला फिल्डरच्या वरतून क्लिअर केलं जात आहे आणि चेंडू मात्र सरळ लॉंग ऑफ मध्ये. आजच्या रात्रीमधील पहिला फोर. आजच्या रात्रीला सुद्धा सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने केली. या वेळेला चेंडूला उडवला जात आहे लॉंग ऑनच्या वरतून. इथून सुरुवात केली, दोन चेंडू डॉट शांत ठेवलं, पुढच्या दोन बॉलवर हाणामारी आणि इथून मात्र आक्रमक पवित्रा. चौकारानंतर येतोय लॉंग ऑनच्या वरतून आलेला हा दमदार या स्पर्धेचा A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा षटकार. षटकार इथून पाहायला मिळाला. एक जबरदस्त स्ट्रोक इथून कन्वर्ट केला बॅट्समन दयानंद मडवी. दोन चेंडूवर अगदी चाचपडत राहिले होते, थोडस शांत होते. त्यानंतर गोलंदाज प्रणित कोहलीला आपण पाहिलं, दोन बॉल चांगले टाकले, परंतु पुढच्या दोन बॉलवर मोठे बिग प्रहार पाहायला मिळाले. पुढचा बॉल या वेळेला अप्रतिम स्ट्रोक, अगदी शॉर्ट पॉइंट मधून डीप पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय. गॅप मोठी होती आणि त्या गॅपला भेदून चेंडू पुन्हा एकदा निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक आजच्या रात्रीमधील हा चौकार. प्रेसेसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा आणि ते राजा शिव छत्रपती. काल अगदी तिथीनुसार सर्वत्र भारतभर महाराष्ट्रामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं आनंदाने आपण सर्वांनी साजरी केली. आणि मग काय त्या राजाची गावी गाथा, कारण ज्या राजानं अगदी अनेक लढाई लढवल्या, जिंकल्या आणि मुघल साम्राज्याला खिंडार पडत असताना जे सुंदर स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्याची प्रणेते शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. जितके गुणगान गावे, जितकी गाथा गावी तेवढी कमी आहे. या वेळेला आपण पाहू शकाल फटका फसलाय. दोन क्षेत्ररक्षक अगदी डबल माइंड, मी म्हणेन थोडेसे टेन्शन मध्ये होते. कदाचित कॉलिंग झालं नाही, संभाषण झालं नाही, कदाचित एकमेकांशी संभाषण जोडलं गेलं नाही आणि याचा फायदा मात्र बॅट्समन दयानंदला झालाय. आणि त्यानंतर झेल सुद्धा मिस झाला, विकेट सुद्धा वाचली गेली आणि या बॉलवर सिंगल आली. षटक पहिलं कंप्लीट झालंय, धाव संख्या जोडली विदाउट लॉस 17 रन्स. ओमकार गावदेवी गावठाण संघ. ओमकार गावदेवी गावठाण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या संघाला शुभेच्छा आल्यात. 0609 उरणचा छोटा टायगर धनुष शेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं ओमकार गावदेवी गावठाणला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सन्माननीय निखिल शेठ मडवी साहेब गावठाण यांच्या वतीनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आणि गावठाण संघ खेळत असताना नेहमी आम्ही उल्लेख करतो, गावदेवी गावठाण संघाचे सर्व सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. कारण संयम सर पाहिलं ना, उरण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या उरण टेनिस क्रिकेटने सुद्धा खूप सारे दिग्गज हिरे अगदी या रायगडला दिलेले आहेत. आणि आज त्या सर्वांचा खेळ आपण पाहता. उरण प्रीमियर लीग आपण पाहिल्याचं, रायगडची प्रीमियर लीग आता येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. धाव संख्या आहे 17, परंतु दोन्ही टीमला बघा एक एक रिव्ह्यू असणारे लक्षात घ्या आपण. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, षटक क्रमांक 2 आणि इथून मात्र सुरुवात. वेलकम फॉर पहिल्याच बॉलवर मात्र पुन्हा एकदा इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज सौरभ पाटील होता आणि बॅट्समनचं नाव आहे पुन्हा एकदा दयानंद मडवी. चौकार. तुम्हाला ऐकायला मिळत आहे
एक जबरदस्त स्पर्धा अगदी A1 जोडी आणि त्यांचा सुद्धा नामोल्लेख नक्कीच आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेली मेहनत, अथक परिश्रम आणि स्पर्धा अगदी यशस्वीरित्या तिसऱ्या वर्षामध्ये. या वेळेला हा बॉल अगदी पाहायला मिळेल, आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय, आणखी एक अवांतर बॉल आणि वाईट बॉल फेकलाय. कदाचित अगदी ज्या वेळेला मोठे फटके येतात ना, त्या वेळेला गोलंदाजावर प्रेशर हेच असतं आणि ते वाईट बॉल सुद्धा आला इथे. पुढचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये टाकलाय आणि फेकून दिलाय सरळ. या वेळेला अगदी आपण पाहता बाजूच्या प्लॉट मध्ये आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हवाई सफर हवेशी बातचीत करताना येतोय. आणखी एक स्पर्धेमधील हा दमदार षटकार. छत्रपती आमचे मुख्य आयोजक पाहायला मिळतात, ज्यांच्या मेहनतीनं, अथक परिश्रमानं आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होतीये. अगदी तब्बल तिसऱ्या वर्षामध्ये A1 जोडी आपण पाहताय. आमचे सुमित दादा पाटील असतील, संदीप दादा पाटील, सोमनाथ दादा म्हात्रे, ॲडव्होकेट आपण पाहताय दीपक दादा घरत, हेमंत दादा घरत आणि मयूर दादा घरत आणि MMV धाकटीजू या संघ आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळत आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर MMV धाकटीजुई अगदी शिरडोन परिसरामध्ये सुद्धा खेळण्यासाठी येत असतो. बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि काल वारदोली स्पर्धेमध्ये सुद्धा अगदी रनरअप राहिलेला संघ आपण पाहिला असेल. जबरदस्त खेळ या टेनिस क्रिकेटमध्ये या गावाचा राहिलाय. या वेळेला थोडस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालाय. फटका फसला गेलाय आणि त्यानंतर मात्र टिक फाटत जशास तसं उत्तर दिलं गेलंय. मागच्या बॉलवर षटकार, परंतु या बॉलवर मात्र विकेट. एक तेरी तो एक मेरी. पहिला डाव बॅट्समनचा षटकार आणि दुसरा डाव विकेट. गोलंदाजाला मिळाली सफलता. टीम इथून पाहता विंदर टीमला हा पहिला इथून अगदी सफलता मिळतीये. अग्रिकोल्यांची एकविराम आहे. अगदीच गीत तुम्हाला ऐकायला मिळत आहे, परंतु धावसंख्या आहे स्कोर कार्डवर तब्बल पाहायला मिळते ते 28 धावा. षटक पहिलं आपण पाहिलं 17 धावेचं. त्यानंतर या षटकामध्ये सुरुवात झाली चौकारण. त्यानंतर आपण पाहिलं तर वाईड आला षटकार आणि आता विकेट सुद्धा मिळाली. गोलंदाज सौरभ पाटील. पॉवर प्ले 2 आहे. अगदी आपण पाहताय मग 8 क्षेत्ररक्षक 30 अडच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळत आहेत. अशी व्यूहरचना रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे. आणि मग या वेळेला आकाश टकले मैदानामध्ये जसं आले आणि त्यांच्या बॅट मधून डीप मिड विकेटला हा चेंडू उडवला जातोय. सीमा रेषा ओलांडणारा हा त्यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. चिरले आपण पाहताय आणि मग गावठाण असेल. अगदी आपण पाहिलं तर या ग्रामपंचायतीचे अगदी विद्यमान सदस्य आहेत आणि रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर उरण टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आणि ज्यांनी अगदी गावठाण टेनिस क्रिकेटसाठी बरीच वर्ष खर्च केली, आजही त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. षटकारानंतर त्यांना सुद्धा बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज सौरभ पाटीलला ही दुसरी सफलता आणि गावठाण टीमला हा धक्का क्रमांक दुसरा. मला याच दरम्यान आम्ही विनंती करतोय अन्विश रावा 11 रावे टीमचे कॅप्टन आणि पानदिवे मंगेश आपणास विनंती असणार आहे, इनिंग ब्रेक मध्ये जर दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाहीत तर ओव्हर मध्ये कपात केली जाईल आणि एखादा कॅप्टन आला तर आम्ही त्या टॉस येणाऱ्या कर्णधाराला टॉस विन देणार आहोत, याची दखल घ्या. आणि ओमकार गावदेवी गावठाण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्या संघाला शुभेच्छा येत आहेत. रायफल ग्रुप गावठाण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. येस, थँक्यू. कारण
अगदी आयोजकांच्या माध्यमातून साऱ्या गोष्टींची निमावली आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। या वेळेला फटका उंच उडालाय, हवेमध्ये पाहायला मिळतोय। सेफ लँडिंग अगदी गोलंदाज सौरभ पाटील त्याच्या पुढ्यामध्ये बॉल पडलाय, झेल मात्र कॅरी करू शकले नाही आणि अगदी मग या बॉलवर मात्र मिळाल्या 2 धावा। निकेश पाटीलनं 2 धावा पहिल्या बॉलवर संपादन केल्या आणि षटकांचा खेळ संपलाय 2। 12 बॉल संपले, P1 P2 चं षटक समाप्त झालाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 18च्या सरासरीनं प्रति षटकामागे 36 धावा आणि लॉस ऑफ 2 विकेट्स गावठाण संघ पाहायला मिळतोय। जबरदस्त संगीत अगदी डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय। अगदी आपण पाहिलं ना, सर्वांचं अगदी मन वेधलं जात आहे। ही नाईट रजनी स्पर्धेमध्ये ही खूप अगदी मोठी कमाई मी म्हणेन डीजेच्या माध्यमातून, कारण गीतांची लयलूट कशी असावी, गीतं कशी असावी, या साऱ्या गोष्टी नाईट रजनी स्पर्धेला अगदी आकर्षित करतायत आणि स्पर्धा अगदी उचलून धरली जाते। बॉलिंग मार्कवर गोलंदाज येत आहे, 3रं षटक भावेश पाटीलचा पहिलाच बॉल, काय चेंडू होता बघा, तेच तर्रार बॉल अगदी आपण पाहताय प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला। अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आणि पहिल्या बॉल इथून बॅट्समन अंकुश टकलेला मात्र बीट केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र या बॉलवर हा डॉट बॉल पाहायला मिळाला। भन्नाट वेग आहे, वेगावर स्वार होतो अगदी लांबलचक रणअप। पुन्हा एकदा या वेळेला पंचांच्या डाव्या बाजूने टाकण्यासाठी सज्ज होता, अगदी अंकुशने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाले, थोडेसे फुटवरचा वापर पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र अगदी सिली मिडॉपला आपण पाहता एक सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली ती तब्बल 37 धावसंख्या। या मैदानावर धावा सुद्धा पाहायला मिळतात, धावा जोडल्या सुद्धा जातात, चेस करणं सुद्धा अगदी करण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जातात। कालच्या रात्रीचा खेळ आपण पाहिला असेल, कुडावे संघ खेळत होता, धावसंख्या 45 पर्यंत होती, थोडंसं शेवटच्या षटकामध्ये चान्सेस निर्माण झाले होत्या, परंतु पुन्हा एकदा सामना गमवावा लागला। या वेळेला हा बॉल अगदी पाहायला मिळतोय, चांगला बॉल थोडासा डीप मध्ये ठेवला जातोय, दुर्वा ठेवलाय थोडंसं अगदी बॅट्समन पासून दूर आणि त्या बॉलवर मात्र यश मिळालं गोलंदाज भावेश पाटीलला आणि इथून आणखी एक डॉट बॉलची समाप्ती। हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे, जे चेंडूचा मिरिट आहे ना, तो मिरिट तुम्हाला ओळखता आला पाहिजे, मिरिट तुम्हाला ओळखून खेळणं हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे। हा बॉल आता मात्र एक चांगला बॉल, त्यानंतर येणारा हा अवांतर बॉल, वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। अवांतर बॉलने एक्स्ट्रा रन्स खर्च झाली आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली, ती आता 38 अंकावर 38 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत, 38 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत आणि धाकटी जुई गावाचा विचार केला तर वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये या गावाची भरीव कामगिरी अगदी पाहायला मिळते। या वेळेला असं वाटलं होतं कदाचित बॅट्समन आपण पाहत आहे निलेश पाटील, अवांतर बॉल मिळावा, अवांतर बॉल असावा, परंतु इथून घडलं बघा काय, आणि लेग बिफोर द विकेट बघा, LBW पायचीच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं असेल, हाईट फॅक्टर, लाईन आणि लेन हे प्रॉपर होते, पंचांनी इथून सांगितलंय बॅट्समन निलेश पाटील हा बाद असेल। आपण सर्वांनी रामायण पाहिलं असेल आणि रामायण ज्या वेळेला घडलं गेलं आणि त्या रामायणामध्ये जर विचार केला ना, रामांच्या बरोबर त्यांचे बंधू लक्ष्मण होते, परंतु रावणाच्या सोबत त्यांचे बंधू बिभीषण नव्हते आणि त्याच मुले तर का तर रावणाचा पराभव झाला, कारण भावांची जोडी
अगदी पाहिली ना तर काही करू शकते. आणि ते रामायण आपण पाहिलं असेल, अगदी गुढीपाडव्याला नवीन वर्ष, मग त्यानंतर भगवामय सर्व वातावरण, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. हिंदू धर्म अगदी मग संस्कृती, या साऱ्या गोष्टी जपणं जोपासणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ते आपल्या तरुण पिढीनं आता अगदी खांद्यावर घेणं महत्वाचं आहे. आज जर विचार केला तर शिवाजी महाराज, रामराज्य, या साऱ्या गोष्टी बोलणं, परंतु त्याचबरोबर प्रत्येकानं चालणं, प्रत्येकानं आपल्या माध्यमातून ते जोपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इथून मात्र हा बॉल अगदी पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आहे टोटल स्कोर कार्डवर जोडलेली ती 38 या अंकावर थांबली आहे. चांगलं षटक सध्याच्या घडीला मी म्हणेन तिसरं षटक भावेश पाटीलचं राहिलंय विंध्याने टीमसाठी. यावेळेला हा बॉल बराचसा बाहेर, अगदी लेग स्टिमच्या बाहेर पाहायला मिळालाय. लेग स्टिम तर होता अतिरिक्त बाहेर, आणि पंचांना अगदी इशारा आलाय. हा सुद्धा अवांतर बॉल आहे. एक्स्ट्रा धाव इथून पुन्हा एकदा पाहायला मिळाली. धावसंख्या 39 स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 39. किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं जाईल, कितीचं आव्हान असेल, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, आणि 5 षटकांमध्ये तब्बल 30 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील, आणि समोर मग विंधने टीम संघाला अगदी टार्गेट कितीचं दिलं जाणार आहे. या साऱ्या गोष्टी अगदी येणाऱ्या पुढच्या काही कालखंडामध्ये अगदी वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 भावेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढच्या बॉलसाठी, आणि समोर मात्र बॅट्समन आहे संचित साठी हा बॉल, परंतु बाहेर निघाला. अतिरिक्त टर्न पाहायला मिळतोय, थोडासा अगदी जास्त फिरवलाय, आणि या बॉलवर सुद्धा पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. अगदी स्क्रीनवर सुद्धा आपण पाहिलं असेल, बाहेर निघणारा बॉल, पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव मिळाली बघा. खूप सारे वाईट सध्या मी म्हणेन या मॅच मध्ये, या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. अवांतर धावा फेकल्या जात आहेत, आणि धावसंख्या आहे स्कोर कार्डवर आता 40. चौथा दशक कंप्लीट झालाय, आणि चौथं दशक कंप्लीट झाल्यानंतर येतोय हा संचितच्या बॅट मधून येणारा गावठाण टीम साठी आलाय हा षटकार. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 18 बॉलचा खेळ संपलाय, आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. 2 षटकांमध्ये 18ची सरासरी 36 होत्या. या षटकामध्ये आल्या 10 आणि 46 धावसंख्या. म्हणजे तशी सरासरीचा विचार केला तर 46 धावसंख्या 18 बॉलमध्ये मी म्हणेन सध्या सुस्थितीमध्ये. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलचा खेळ उर्वरित राहिला आहे, आणि त्या 12 बॉलमध्ये जरी एक 20-25 धावा आल्या तरी एक चांगलं फायटिंग टोटल मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या गावठाण टीमच्या माध्यमातून होणार आहे. कारण त्यांची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली तर सुरेख गोलंदाजी, परंतु समोरचा संघ सुद्धा आपण पाहिला ना, अगदी गावदेवी खालचा पडा हा विंधानी संघ पाहायला मिळतो आहे. आणि विंधानी संघाचा सुद्धा विचार केला तर तगडी बॅटिंग लाईनअप, या साऱ्या गोष्टी या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कितीचं आव्हान, टार्गेट, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. A1 जोडी पुरस्कृत आपण पाहत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटी जुई आपण पाहत आहे. MMV अगदी, आणि या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे. या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक अगदी VIP डाईजवर, मुख्य VIP स्टेजवर अगदी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय मनीष पाटील. मनीष पाटील गोलंदाज सज्ज होतो पंचांच्या डाव्या बाजूने. विंधने गावाच्या अगदी एंड कडून बॉलिंग करताना पाहायला मिळेल. आणि पहिला बॉल, इथून पहिला बॉल फेकलाय. पहिला बॉल वाईड आलाय, अवांतर फेकलाय. अवांतरनं धावसंख्या आता 47 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 47 ऑन अ बोर्ड, 47 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहत आहे थोडासा आतमध्ये येणारा बॉल, फक्त दिशा दिली कलात्मक पद्धतीने, फक्त अगदी थर्डमॅनला आपण पाहते गली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय अंकुश टकलेडा, आणि एक सिंगल मात्र मिळवली. सिंगल रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 48 स्कोर कार्डवर. सलामीला आलेला अंकुश टकलेला आपण पाहत आहे, ज्यानं अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ केलाय, 2 धावा पाहायला मिळत आहेत. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले नाही, परंतु त्यानं संचित टकलेला स्ट्राईक दिली बघा. ज्यानं एक षटकार मारलाय त्याला स्ट्राईकवर आणलाय. काहीशी वेगळी स्ट्रॅटेजी, रणनीती किंवा एक वेगळं काहीतरी असावं अगदी मी म्हणेन अंकुशच्या मनामध्ये. यावेळेला फुलर लाईनचा बॉल होता, फुलटॉस बॉल,
हवा तसा कनेक्ट झाला नाही, हवा तसा प्रॉपर फटका इथून कन्वर्ट झाला नाही. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केली अगदी मनीष पाटीलनं आणि या बॉलवर मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 48 रन्स. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला मिळाला. चेंडूला थोडंसं अगदी डीप मध्ये ठेवलं होतं, गती परिवर्तन पाहायला मिळालं, मिश्रण पाहायला मिळालं. अगदी जर विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये वेग आणि त्या वेगाच्या बरोबर तुमचं मिश्रण कसं आहे, टप्पा किती चांगला, लाईन लेन, अगदी या साऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या वेळेला आपण पाहताय यष्टी रक्षकाला बीट, इनफिल्डला क्लिअर, मागचे फिल्डर बीट झाले, चेंडूला थोडासा बाउन्स झाला आणि चेंडू मात्र निघाला लॉंग स्टॉप मागे. हा मात्र नशिबाचा मिळेल. चौकार 22 आलाय तो टीम गावठाणसाठी आणि या चौकारनं 50 धावा कंप्लीट. अर्धशतक धावफलकावर जोडलं जात आहे. ओमकार क्रिकेट संघ गावदेवी, गावठाण टीमच्या 50 धावा. 50 धावा कंप्लीट. 52 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. 52 रन धावफलकावर लागल्यात आणि इथून पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला हा बॉल शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. या वेळेला रनआउटची संधी आणि ती संधी सुद्धा अगदी मी म्हणे उचलून धरली या फिल्डरनं आणि यष्टीरक्षकानं. सांघिक बळ मिळालाय, सांघिक विकेट मिळाली आणि फलंदाजीतून संचित टकले हा मात्र बाद. रामायणाचा विचार केला. रामायणामध्ये अगदी जे घडलं गेलं तर रामायणामध्ये प्रभू रामांच्या बरोबर हनुमंतांना सुद्धा आपण पाहिलं आणि काय त्यांची भूमिका राहिली होती त्या रामायणामध्ये. प्रत्येक गोष्ट आणि त्या पाठीशी अगदी त्यांच्या रामांचा आशीर्वाद. मग रावणाची अगदी लंका जाळली गेली, या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळाल्या. या वेळेला एज लागली होती, संधी होती यष्टीरक्षकाला, परंतु झेल टिपता आला नाही. वेगाने चेंडू निघाला होता, मागे अडवला जातोय. हा बॉल सुद्धा डॉट आलाय आणि इथून षटक मात्र 4 संपलाय. 4थ्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 24 बॉल पूर्ण झाले आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करत असताना ओमकार गावदेवी गावठाण टीम अगेन्स्ट गावदेवी खालसापाडा विंदाने संघाच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या आहे ती 52 या अंकावर 52. अगदी पुढच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर मग हनुमान जयंती असेल, श्रीराम नवमी असेल, अगदी या साऱ्या गोष्टी अगदी जल्लोषामध्ये साजऱ्या करताना प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळत आहे. आणि मग या साऱ्या गोष्टी भारतीय संस्कृती तिचा अभ्यास अगदी मग जोपासणं, अगदी आपलं जे राष्ट्र आहे, धर्म जो आहे, या साऱ्या गोष्टी टिकून ठेवणं ही आता आपल्या सर्व तरुणांची जबाबदारी आहे आणि ते प्रत्येकानं ओळखलं पाहिजे. इथून मात्र षटक, शेवटचं अंतिम षटक आहे आणि त्या षटकाला मात्र सुरुवात. स्लॉगरचं षटक आहे, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे आणि बॉलिंग मार्कवर आलाय. पहिलाच बॉल इथून पाहायला मिळाला. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑन मध्ये खेळता ऑन साइडला. सेकंडचा कॉल, परतीचा प्रवास अगदी, परंतु दुसऱ्या रन साठी वेगाने सरसावटे चपलाईनं कंप्लीट केल्या बॅट्समन अंकुश टकले आणि त्याच्या जोडीला भूषणला आपण पाहताय. भूषणला आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. षटक क्रमांक 5 प्रिन्स कोहलीला आपण पाहताय आणि या 2 धावेने धावसंख्या आहे 54 धावा. 54 ऑन अ बोर्ड. 54 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत हे पाहायला मिळेल. जसं जसं सत्र पुढे सरकेल तसं तसं प्रेक्षकांची खूप सारी गर्दी या मैदानावर पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांनी जी स्पर्धा उचलून धरली आहे अगदी आपण पाहताय. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, मॅच टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि ज्या विकेट साठी अगदी प्रयत्न करत होते आणि ती विकेट सुद्धा मिळाली टीम विंदाने संघाला आणि अंकुश टकले यांच्या पारीचा अंत झालाय. बॅक टू द डगआउट. चे कॅप्टन या अन्विश रावा 11 रावे टीमचे कॅप्टन आणि या पांदिवे संघ हा शेवटचा षटक आहे आणि या ओव्हर नंतर जर कॅप्टन आले नाही तर पॅनल्टी. पांदिवे संघ दाखल झाला. अन्विश रावा 11 रावे टीमचे कर्णधार आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ज्या सूचना आपल्यापर्यंत येत आहेत त्यांचं आपण पालन करा, कारण कालच्या रात्रीमध्ये बोरकर संघाला अगदी आयोजकांच्या माध्यमातून बाद सुद्धा केले गेले, एक सामना जिंकून सुद्धा. या स्पर्धेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं हे आपलं काम आहे आणि ते आपण प्रत्येकाने करायचं आहे. मागच्या वर्षी दिघोडे संघाला सुद्धा अगदी बाद केलं होतं, कारण आयोजक आमचे अगदी आक्रमक आहेत, कारण स्पर्धा खूप मोठी आहे, स्पर्धेचा दर्जा खूप मोठा आहे, स्पर्धा अगदी उंच शिखरावर अगदी यशस्वी आहे आणि मग तिला अगदी मी म्हणेन यश प्राप्त करून देणं हे आपलं सर्वांचं काम आहे. अवांतर बॉल आलाय, वाईट बॉल फेकलाय, वाईट रन्स एक्स्ट्रा जोडली, धावसंख्या 55 पाहायला मिळेल. 55 ऑन अ बोर्ड. स्कोर कार्डवर धावसंख्या टोटल पाहायला मिळेल तुम्हाला. पुढचा बॉल साठी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन या वेळेला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर मात्र इथून बॅट्समन पाहायला मिळतील ते म्हणजे निशू मडवी हे, आणि हे मात्र इथून बाद होत आहेत. स्पर्धेचं शीर्षक गीत अगदी एवन जोडी. मग आमचे सुमित दादा पाटील, संदीप दादा पाटील असतील, सोमनाथ दादा माधरे, हेमंत दादा घरत, मयूर दादा घरत आणि मग ॲडव्होकेट अगदी पेशेने वकील दीपक दादा घरत, एक शिक्षित व्यक्तिमत्व. मी मगाशीच म्हणालो धाकटीजुई गावाचा विचार केला, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, आध्यात्मिक असेल, या विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे उरण तालुक्यातील एक जबरदस्त गाव आणि या गावाची ओळख आणि MMV धाकटीजुई आणि या गावाच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा पाहायला मिळते तुम्हाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक या 2026 हे दमदार पर्व. प्रिन्स कोहली आणि त्याला मिळाली सफलता, त्यानं क्लीन बोल्ड केलं बॅट्समनला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनाट क्रमांक पाहायला मिळेल तुम्हाला अनिल पाटील. अनिल पाटील आणि भूषणी जोडी पाहायला मिळत आहे, परंतु येणारे बॉल आता 3 शिल्लक राहिले. 3 बॉलमध्ये एकात मोठा फटका येणं महत्वाचा आहे. 60+ धावा होतील का? कितीचं आव्हान टार्गेट सेट केलं जाईल? धावसंख्या सध्या आहे 55. यावेळेला फुलटॉस बॉल थोडंसं अगदी आपण पाहत आहे आणि या बॉलवर मात्र सिंगल मिळाली. भूषणला स्ट्राईक मिळतीये आणि आता मात्र या सिंगलनं 56 रन स्कोर कार्डवर. 2 बॉलमध्ये आता धावा किती येतील? 2 चेंडू सांगून जातील की विंदने टीमच्या समोर कितीचं आव्हान टार्गेट सेट केलं जाणार आहे या मॅच मध्ये. पहिल्या अगदी या सामन्यामध्ये आजची रात्र दुसरी आणि त्या दुसऱ्या रात्रीमधील हा पहिला सामना आपण पाहत आहे. ओमकार गावदेवी गावठाण आणि गावदेवी खालचा पाडा विंदने असे 2 संघ एकमेकांच्या समोर. जवळची गावं आहेत, बऱ्याच वेळेला आमने सामने खेळले असतील, एकमेकांच्या खानाखुना अगदी प्रत्येकाला माहिती असतील. यावेळेला बॅटची एज अगदी यष्टांच्या मागे फिल्डर सज्ज आहे. एक सिंगल सेकंडचा कॉल, परंतु सिंगल अशी रन मिळणार नाही बघा तुम्हाला. दोन्ही बाजूने एंड सोडणं अनिवार्य असेल, दोन्ही बाजूने तुम्हाला रन्स घ्यावी लागेल, त्यावेळेला ती रन्स तुम्हाला मिळणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट अगदी मग त्यांचा वापर करणं या आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्या पाहत आहे. या वेळेला फुटवर्कचा वापर पुढे खेळलेत, अगदी शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल, सेकंड कंप्लीट. 3ऱ्या रन साठी सरसावलेत, परंतु 3ऱ्या रन्सच्या प्रयत्नामध्ये भूषण मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होतील. मिळतील या बॉलवर 2 रन्स.
टोटल टीमची धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे 59 धावसंख्या 59 आणि टार्गेट ठेवलंय 60 रनचा. येणारी 5 षटकं 30 बॉल आणि त्यामध्ये 60 धावा अगदी गावठाण टीमने टार्गेट दिलंय विंधनी संघाला. धावा चेस होतील, धावा डिपेंड होतील या पहिल्या मॅचचा रिझल्ट काय असेल आणि या पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ आधी विजयी संपादन करेल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल परंतु ऐकायला मिळेल तुम्हाला. परंतु जाऊया आपण अगदी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमची संयमची गरज सर. चला रावे टीम जर बॉल पडण्या अगोदर आला नाही तर प्रतिस्पर्धी टीमला आम्ही टॉस विन देऊ आणि वेळेवरती आपण उपस्थित राहिल्यानंतर पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. थोड्याच वेळामध्ये रावे संघाचे कॅप्टन देखील येतात. सेकंड इनिंग दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल रायगडामधील एक जबरदस्त हिंदीचा आवाज ज्यांना सिद्धी पाजू अगदी पाजी या नावानं सुद्धा ज्यांची ओळख आहे. आणि मग बोला तो बोला मग आपण पाहता पेन तालुक्यातील एक जबरदस्त आवाज आमचे अमितजी म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकूया. 30 बॉल 5 षटकं आणि टार्गेट आहे 60 धावा. चला रावे टीमचे कॅप्टन आय थिंक रावे संघ उपस्थित झालाय पण तू कर्णधार पाठवा एखादा प्रतिनिधी टॉस करण्यासाठी. अन्यथा बॉल पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची सबब चालणार नाही याची दखल घ्या. रावे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. हॅलो. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटीजोईमध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मॅचकडे वळते. आए हुए क्रिकेट के तमाम तमाशाइयों के बीच भरा हुआ ये खचाखच मैदान जीतने के लिए 30 गेंदों में 60 रनों का ये टारगेट रखा हुआ है. यानी कि हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट जो है वो 12 का है. तो इस बार यहां मुझे लग रहा है कि गावठान टीम ने एक अच्छा बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया है लेकिन अभी जीतने के लिए गावदी खालसापाड़ा विंधनी टीम को ये रन इकट्ठा करना है. तो जरूर इस बार आप जा सकते हैं और सलामी बल्लेबाज पारी का आगाज कर सकते हैं. तो वक्त बर्बाद मत करो, समय के साथ चलो. नेक्स्ट मैच किसी की होगी उन कप्तानों को हम चेतावनी दे रहे हैं. न यस यस. आणि बघा दोन्ही पुढचा जो संघ दोन आहेत त्या संघाला आमच्या संयमगर यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेचं तुम्हाला पालन करायला लागेल कारण काल बोरकार संघाला इथे जवळचा गाव असून जर दयामाय दाखवली नाहीये तर आपण कुणी लेट येण्याचा प्रयत्न मित्रांनो करू नका. तसं संयमघरातला सांगताना वाईट वाटते कारण नाही मांडला तरी ती सासरवाडीची टीम आहे. माणसाला दुःख होते पण करणार का आयोजकांच्या खातीर त्याला बोलायला पाहिजे. आणि चला स्कूटीवाले यस आणि स्कूटीवाले आपण या लवकर बाहेर. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित झालेत. रावे संघ देखील येताना पाहायला मिळतो आणि अन्विश राव्या 11 रावे या नावाने संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात पांदेवे टीम पांदेवे 11 पांदेवे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना असणार आहे 5 षटकांचा. पांदेवे बी संघ खेळणार आहे. 5 ओव्हर कंपल्सरी चेसिंग आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. एक रिव्ह्यू आम्ही प्रत्येक टीमला देतो. चला सोमनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
टेल काटा मागितला रावे टीम आणि काटा पच पडला. रावे टीम टॉस जिंकला, जास्त वेळ नाहीये पण तू आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. तर चला फिल्डिंग करण्याचा निर्णय दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तो चलिए शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए. श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 ढाक टिजुई में एवं जोड़ी पुरस्कृत ये शानदार आयोजन किया हुआ है. खचाखच भरा हुआ ये ढाक टिजुई का मैदान और गावदेवी खालसा बड़ा विंदन टीम को जीतने के लिए 30 बॉल में 60 रन चाहिए. और सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच गए, हमारे आंखों के सामने प्रवेश कर चुके हैं. यानी कि इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे पालकर साहब योगेश पाटिल, यानी कि प्यार से उन्हें बाबू कहते हैं. बाबू कल आएगा कि परसों आ जाएगा? और एक कमेंटर बाबू मुझे लगता है परसों आ जाएगा, कल से स्टार्ट होगा. क्या शॉट, कल वो जरूर आएंगे. लेकिन मुकाबला शुरू कीजिए. पहला मैंडेटरी पावर पर पहली गेंद, दो खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर का पहली गेंद मैंडेटरी पावर प्ले. एक अच्छी बॉल इज गॉन. और फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते हैं फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर मिला बल्लेबाज को लड्डू ठोक. सही थी, बल्ले का बाहरी किनारा लगा कॉट बिहाइंड के तौर के ऊपर. ये गावदेवी खालसा बड़ा विंदनी टीम को पहला झटका लगा. टीम का स्कोर है 0. या रन लेने का खाता ओपन नहीं, लेकिन यह विकेट लेने का खाता ओपन हो चुका है. और वन डाउन बैट्समैन मिस्टर सौरभ पाटिल, संचित टकले को मिली सफलता. विकेट के पीछे विकेट कीपर ने कैच को लपका और पहला ब्रेक थ्रू दिलाने में यह संचित टकले कामयाब बने. इसी बीच इस ओवर की दूसरी गेंद सामना करेंगे सौरभ. शॉर्ट ऑफ प्लेन हुक किया है और इस बार लॉन्ग लेग के ऊपर. ओ बढ़िया ट्राई, गुड ट्राई, सही ट्राई, लेकिन बाउंड्री जाएगी क्या? ओ चल गए भैया, क्या कर रहे हैं? ओ अंत में मुझे लगता है 4 आया. नेक्स्ट बॉल, अच्छी बॉल, सही इस बार देखा जाए, लेकिन दिशाहीन भटकी गेंद. अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 5 के घर में. गणेश भाविस्कर सर और हेमंत कोहली सर, यस. और 2 अंपायर पहले माहौल में थे, अभी इधर आ गए हैं. चलो, बंबई भी छोड़ता नहीं और रायगढ़ भी आता है. क्या कौन से पहिया लगा है पैर के अंदर पता नहीं. ओ बॉडी स्ट्रांग है लेकिन नजर परफेक्ट नहीं है. क्रिकेट में नजर बहुत इंपॉर्टेंट बात है. तो फिलहाल स्कोर 5 पे रुका हुआ है. गेंदें खत्म हो गए मेरे हिसाब से. यहां 3 बॉल का खेल अभी भी शेष. एक बार फिर से ड्राइव और गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर जा रही है. लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. अंकुश गेंद को उठाते समय बल्लेबाज इस बार देखा जाए पहुंच गए पॉपिंग क्रीज के अंदर. गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है. इस बार देखा जाए 7 के घर में, 7 के घर में. ऑफ साइड के ऊपर आप देख सकते हैं
एक पाई स्लिप है, एक गली है, एक पॉइंट, एक शॉर्ट कवर है, ऑन साइड कवर शॉर्ट फाइन लेके शॉर्ट स्क्वायर लेकर मिड ऑन है। ये गई हवा में गई और ग्राउंड के पार और पार छप्पर फाड़ छक्का उड़ाया खटे। एकवीरा माता का ये गाना और अंपायर को बॉल दीजिए, त्यांच्या जवळ पण 2 बॉल द्या, आहेत ना? नाही चॉईस केलं घ्या, आजकाल चॉईस महत्वाची आहे. संघ इकडे संयम बघा, चॉईस परफेक्ट. बॉल अंतिम बॉल शेष आखरी का तुम्ही मोजत नाही पंच बॉल? मोजा मोजा. हा 13 लॉस ऑफ 1 विकेट. ओ भीम जी क्या बात है यार, 9 बॉल में मिला है और ये विंदने के भीम ने देखी, भीम टोला लगाया 6 रन. क्या कड़क बल्लेबाजी मिस्टर सौरभ पाटिल, नाम में ताकत, बंगाल के टाइगर सौरभ गांगुली साहब, उससे ये सौरभ फिट और उड़ाया. ओ वाह भैया के इनके पीछे दौड़ रहा खिलाड़ी, चौका मिलेगा कि नहीं? मिस फील्ड, दूसरे के लिए भाग रहे. 2 रनों के साथ गांव देवी खालसा पड़ा विंदने टीम का स्कोर आगे जा रहे. बलकर साहब 22 पहले ओवर में नट बॉल ही ढीले की. पावर प्ले का फायदा उठाया बल्लेबाजों ने और यहां मिस्टर सौरभ की बल्लेबाजी 20 पे खेल रहे. कड़क बल्लेबाजी, 1 डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से आक्रमण किया. उनके बल्ले से 2 सिक्सर, 1 बाउंड्री, 2 डबल आए. 12 का रिक्वायर्ड रन रेट जो है उससे तो आगे निकल गए वो. और ये देखिए इस बार देखा जाए जो लाइव जो टेलीकास्ट है यूटीसी वाकलन के मनोज मडवे साहब, इनकी वेबसाइट है. यस 5 कैमरे के साथ उनका ये नेतृत्व है, तो उनके चैनल को सब्सक्राइब कीजिए, उनके चैनल को बढ़ोतरी दीजिए और उनके चैनल के साइड की जो घंटी है वो भी बजाइए. हाँ चैनल की, उनकी चैनल की, खुद की नहीं बोले हम. 22 अभी जीतने के लिए 24 में 38 चाहिए. ओमकार गावदे गावठान मनाम गावदे खालसा बड़ा विंदने की भी टक्कर चल रही है. अंकुश आपके जी यहाँ आकाश है, हल्के हाथों से गेंद को खेल दिया. सेंसिबल क्रिकेट, अपडाउन किया और गेंद लॉन्ग आपके क्षेत्र में. जहां अंकुश ने गेंद को कलेक्ट किया और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 23. प्रिंस कोहली ने खाता ओपन किया खुद का. वो डगआउट शांत रहिए, तुम मैच देखिए, चिल्लाओ मत यार. ये गेंद इस बार देखना पड़ेगा. अंपायर हेमंत कोहली सर उन्होंने वाइड घोषित किया है. यस, तो अंपायर जो है रिव्यू हो गया, तो तीसरे अंपायर चेक करेंगे जरूर. आओ बोरडे से आओ, बाहर बैठने में क्या मजा, इधर में कुछ भी हो सकता है इधर. यस अंपायर आपका फैसला वाइड है. यस यस फेयर डिलीवरी. He was successful. यस होता है, इंसान एक गलतियों का पुतला है, दुनिया में परफेक्ट कोई नहीं. 23
ओ टप्पा जरूर पीछे था, टपकाना चाहिए था लेकिन संपर्क हुआ नहीं। गेंद और बल्ले के बीच आकाश वापसी में गेंदबाजी कर रहा है और आकाश को करना ही पड़ेगा क्योंकि आरंभिक गेंदबाज ने मार खाया है, उसकी पूरी भरपाई आकाश को निकालना पड़ेगी। तो बिल्कुल मुझे लगता है क्या बात है, तो आकाश प्रेशर में गेंदबाजी जरूर करेंगे। राउंड विकेट और कैच इट और आउट। बिल्कुल देखिए क्योंकि ये दबाव हो रहा है फील्डर के ऊपर भी, अंकुश ने आवाज जरूर दिया था, लेकिन विकेट नंबर दूसरा कौन होता हुआ एक बड़ी मछली जाल में फंसती हुई विंध्य टीम को झटका। सौरभ पाटिल 20 रनों की उम्दा पारी खत्म कीजिए। ने आते ही 4 बॉल में 1 रन देके एक सफलता हासिल किया है। 21 में 36 चाहिए, 21 चेंडू आणि 36 धावा। और नए बल्लेबाज प्रणीत कोहली बैटिंग क्रमांक 4 के ऊपर। बढ़िया, बहुत ही लंबी ट्रॉफी है ये, 4-5 फुट की ट्रॉफी होगी। और हमारे आयोजक करते जो मेन है यहाँ A1 जोड़ी सुमित पाटिल, संदीप पाटिल, सोमनाथ म्हात्रे, एडवोकेट दीपक घरत, हेमंत घरत, मयूर घरत और MMV धाकटी जुई। परफेक्ट कार्यक्रम और करेक्ट नियोजन। चमकदार चीज कौन सी भी हो जाए अट्रैक्शन ही लग जाता है। आकाश टकले, वो व्हाट अ शॉट यार, कैच इट, लटक जाएगा। शाबाश, याला मंदत भावाजीची गोलंदाजी वाजवाटीची। और नंबर आयोजन है क्योंकि यह कार्यक्रम परफेक्ट है और नियोजन सही है। दूसरी रात का यह पहला मुकाबला आप सभी की आंखों के सामने। और नए बल्ले प्रणीत कोहली अंडा लेके वापस ड्रेसिंग रूम में। स्कोर 24-24, लॉस ऑफ 3। आकाश की वार्ड गेंदबाजी। आकाश के पास एक काफी एक्सपीरियंस है। वसंत नवाले जी आणि गजानन पाटील दादा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। और इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ ये शॉट है अलॉन्ग द ग्राउंड, 1 सिंगल और 1 सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 24। ये फ्रूट खाने से लोग रूट भूल जाते हैं, लेकिन ये सही है। इसमें क्या होता है, आदमी को एनर्जी मिल जाती है। तो फिलहाल आने वाले 18 बॉल शेष और जीतने के लिए जो रन चाहिए साथ ही हमारे स्कोरर बताएंगे। लेकिन एक धुआंधार पारी मैदान के अंदर सौरभ पाटिल नाम का एक तूफान जब मैदान के अंदर खेल रहा था, बड़ा मजा आया। अभी 18 बॉल शेष आणि धाव संख्या 24 आणि आता विजयासाठी धावा पाहिजे ते म्हणजे 36। यस 36, 18-36। अजून आपली टायल आहे, जरा अजून रात्र जाऊ दे म्हणजे अजून मजा येईल, कारण वातावरण तसा पाहिजे। आणि आता सर्वांनी हा महिना जत्रा बित्रा करायची, पुढचा महिना एन्जॉय मध्ये घालवायचा आणि मे महिना धाकटीजुई गावामध्ये हादरवून टाकायचा। म्हणजे स्वयंच्या हल्दीला सर्वांनी यायचं, आताच आमंत्रण। उद्या बोलायला नको पत्रिक पोचली नाही। 18-36 यस, या 18 में 36 चाहिए। यस यस, वो शुरू से ही बोरखार में चला गया था,
नाटक देगा कि नहीं? चलिए टाइम मत को विनती है, 18 में 36 चाहिए। और आकाश ने बड़ा गेंदबाजी की है। आकाश ने 2 सफलता हासिल किया 2 रन देके। मयूर पाटिल हमारे भी आयोजक के मुख्य गलत किया था, होता है। 18 में 36 चाहिए। भूषण और लब क्या कहते हैं रंग आकाश। आकाश नहीं छोड़ेगा, आकाश नहीं छोड़ेगा। नाता तुम्हारा हमारा बाउंड लाइन के बाहर। अभी तो विकेट की झड़ी लग गई डीजे। शुरुआत हुई थी लेकिन आकाश ने जो गेंदबाजी की, आकाश टकले ने, उसके बाद वो दबाव आया है विंदने के ऊपर। वो दबाव हटता नहीं है और दबाव को हटाने के लिए आप कौन सा ऐसा नाविक है जो इस नैया को किनारे के ऊपर लाएगा, देखना पड़ेगा। कौन सा ऐसा मांझा है। कड़क बल्लेबाजी आपको करना पड़ेगा क्योंकि टीम पूरी तरह से विंदने की प्रेशर में है। 17 में 36 चाहिए। रन कोई आसान नहीं है और रन कोई ये कठिन भी नहीं लग रहा है, लेकिन ये क्रिकेट है। क्रिकेट में कुछ नहीं कहेंगे। 17 में 36 रनों की जरूरत है। लेकिन विकेट यहां 4 कौन हो चुके हैं। यस 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 यस, मेरे कानों के अंदर आवाज आए ना, अंपायर को क्या उंगली करने की जरूरत है। मुझे सब कुछ पता, तुझे बाहर जाना ही पड़ेगा डीजे को। आकाश में स्वयं चांदनी है, चांद किधर गया, भाग गया है। लेकिन यहां रनों की जो रन चाहिए, इससे पहले देखिए बॉलर जो है मिस्टर भूषण, वो उन्होंने बैक टू बैक 2 सफलता हासिल किया। विकेट के पीछे इस बार कैच को लपका है और ये गाउदी खालसा बड़ा विंदने टीम है ना, वो 100% में आ चुकी है। 16 में 36 चाहिए और नए बल्लेबाज सौरभ जोशी बैटिंग क्रमांक 7 के ऊपर। 60 का पीछा करते थे। पहले ओवर में 22 आए थे। आकाश ने 2 रन देके 2 विकेट हासिल किए। टेन्शन में विंदने का खेमा। कृपया विंदनेचे खेळाडू आपण डगआउट मध्ये बसायचं, बाहेर बसू नका, सहकार्य करा मित्रांनो। और स्कोर 24-24 हो चुका है। और क्या गेंदबाजी चल रही देखिए, पूरी तरह से ये पूरा जो गेंदबाजी का जो इस बार काम चल रहा है राइवल है। देखो गेंदबाजी कैसे। फर्स्ट एड बॉक्स है क्या? तो टोटल स्कोर 24, 15 में 36 चाहिए। अब मुझे ये लग रहा है कि विंदने टीम को सूझबूझ के साथ बल्लेबाजी करना पड़ेगा। ये साल क्या तो सही बैटर बॉलर खेला है, रन लेने की गुंजाइश नहीं है। भूषण की ये गेंदबाजी देखिए, आकाश के बाद भूषण का भी गेंदबाजी का जलवा देखिए। विंदने टीम की बल्ला ठंडा पड़ा, आइस बन चुका है। आग में तब्दील करना पड़ेगा, संयम ने जैसा किया था उस तरह से। ये टुक टुक के खेल में क्या मजा है, टुक टुक में कौन पूछता है। आइए, ये आक्रामकता चाहिए अपने पास, निडर हो गए, ठोकम ठोक, कढ़ाई में तेल गरम करना पड़ेगा। बाद में देखो जिलेबी और वड़ा छोड़ने में कैसा मजा आता है, मारना पड़ेगा। स्टेप आउट हुए लेकिन इस बार बॉल को देखे नहीं मैडम। और वाह क्या बात है यार, घोड़े की पहचान उसकी चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसकी विकेट लेने की क्षमता से।
दिस इज ग्रेट बॉलर मिस्टर भूषण कामापुरकर, धामापुरकर। क्या बात है। अब 12 में 36 चाहिए। क्या शुरुआत की थी विंदने के बल्लेबाज ने और क्या हालत हो गई देखिए विंदने टीम की। ये तो क्रिकेट है ना। आपने देखा होगा भारत बनाम इंग्लैंड के बीच जब मुकाबला चल रहा था स्वयं लोगों की, इंडियन लोगों की पूरी तरह धक धक हो रही थी छाती के अंदर। क्या अंग्रेज मार रहे थे। वो क्रिकेट था। जैसा अपना गिरगिट रंग बदलता उस तरह से हमें तो डर लग रहा था कि हम जाएंगे कि नहीं अहमदाबाद में, कि वान खड़े से वापस जाएंगे। लेकिन बुमराह हमारे पास था और बापू ने जो कुछ कैच पकड़े वो सही थे। वो कैच मैच के टर्निंग पॉइंट चले आकाश की, और यहां भूषण की गेंदबाजी टर्निंग पॉइंट चल रही है और बुमराह की याद दिला रहे आकाश और इस बार भूषण मुझे। ये तो स्पिनर है, इसको तो क्या मारेगा। ये अंकुश है। तो शफल जरूर हुए थे ऑफ स्टंप के बाहर आकर और ये गेंद डॉट चली गई है। आने वाले 11 में 36 चाहिए। ये काम कठिन भी लग रहा है और ये काम आसान भी है। ये देखिए गुड लेंथ के ऊपर बॉल थोड़ी सी उछल ली गेंद ने और अंकुश के पास वो वेरिएशन है कट करने का। वो लेग कटर कर देखिए बॉल टप्पा पड़ेगा तो बाहर निकल रही है। आखिरी 4 बॉल शेष। ये है गावठान की ताकत। दस गेंदे शेष। ये पुल जरूर किया है मिड विकेट के क्षेत्र में, लेकिन फील्डर वहां तैनात है। एक सिंगल मिलेगा और खराब इस बार देखा जाए थ्रो, लेकिन बैकअप अच्छा है। एक सिंगल के साथ गावदेवी खालसा बड़ा विंदने टीम का स्कोर हो चुका है बोलकर 25-25। यस, पिछले 15 गेंदों में 3 ही रन आए हैं। स्लो रन का प्रयोग किया जरूर इस बार मिड विकेट के ऊपर। एक सिंगल जरूर मिलेगा। प्रिंस खेल रहे 2 पे, सौरभ खेल रहे 1 पे। एक सौरभ पाटिल ने जो कारनामा किया था वो सही था। तो फिलहाल ये अंकुश की अच्छी बॉल। आखिरी 2 गेंदे शेष। एक बाउंस के लिए उन्हें सावधान किया है। हवा में कैच होगा, वेल ट्राई, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। और 2 रनों के साथ गावदेवी खालसा बड़ा विंदने टीम का स्कोर 28। अभी तो जीतने के लिए ओवर खत्म हो चुका है। 6 बॉल में 32 चाहिए। ये हंगामा अगर शुरू से हो जाता इस 3 ओवर के अंदर तो बड़ा मजा आता, लेकिन पहले ओवर में जब 22 आए वहां दबदबा विंदने का मजबूत था। लेकिन उसके बाद आकाश, भूषण और अंकुश, ये 3 गेंदबाजों ने बड़े शॉट खेलने से रोका है या विंदने के बल्लेबाजों को। अब 6 में 32 चाहिए। युवराज सिंह का वो कारनामा याद करना पड़ेगा। स्टुअर्ट बोर्ड के ऊपर उन्होंने 6 छक्के ठोक दिए थे। वो कारनामा कर याद करना पड़ा रिंकू सिंह का, जिन्होंने 5 गेंदों में 5 छक्के ठोके थे। अगर ये सब कुछ कर सकते हैं तो विंदने आप अंदर रह सकते हैं। नतीजा आपको ये मैदान छोड़ना पड़ेगा। तो छोड़ने से पहले एक काम कर, तर्कस से जो तीर है ना वो फटाफट निकालो और स्पीड अप कीजिए आकाश भाई। 6 में 32 चाहिए। ये देखिए पीछे का नाम कैसा चमक रहा है। और ये बॉल वाइड होगी। दयानंद आए गेंदबाजी करने के लिए और दयानंद के पास भी काफी अच्छा अनुभव है। 6 में 31, साला 31, ठोकम ठोक करो। दया भाई, सीआईडी का दया कैसा काम करे तू वाइड डर रहा है। 6 में 30, 5 छक्के ठोको, काम फिट हो जाएगा। ये क्या है क्या बाउंड्री है ये मेरे हिसाब से, और ये बाउंड्री जाएगी अंपायर 4 रन दीजिए।
वो देखेंगे मई महीने में मंडप में चांद की चांदनी चांद को कैसा नहीं मिलता। 5 में 26 और ऐसा नहीं बोलेंगे, वो अभी मैच कुछ भी हो सकती है क्योंकि एक तो बाउंड्री आ चुकी है। इधर आओ, ओ उड़ाया और बाहर छक्का। मैंने कह दिया ना कि ये मैच की स्थिति में, अरे इंग्लैंड ने क्या हालत बनाई थी हमारी, तो ये तो विंधने वाले। हाँ देखिए, अगर वो गेंदबाजी और दयानंद के ऊपर ऐसा हमला किया है, मुझे लगता है पालकर साहब रन बने 40, 4 में चाहिए 20, मतलब 3 छक्के एक डबल, 4 छक्के कॉर्नर बैट्समैन का कारनामा करो। बेन स्टोक को कैसा ढीला किया था। दया, ओ दया कैच इट, यस। और दयानंद ने सही बॉल फेंका, शॉट सही था लेकिन जहां फील्डर ही तैनात था, विकेट गॉन। इस बार 6 विकेट गॉन हो चुका है। 40 आखिरी 3 में 20 चाहिए डीजे। म्हात्रे, एडवोकेट दीपक घरत साहेब, हेमंत घरत, मयूर पाटिल और MMV डाकटिजुई। परफेक्ट कार्यक्रम। 3 में 20 चाहिए। वही काम करना पड़ेगा जो बल्लेबाज सौरभ जोशी कर रहा था, लेकिन दयानंद ने परिवर्तन किए गेंदबाजी में। और ये मिस टाइम शॉट है, एक ही सिंगल मिलेगा जरूर। अब थोड़ा सा मुझे लगता है कि दयानंद की 2 गेंदे वाइड, उसके बाद एक सिक्सर, एक बाउंड्री और उसके बाद विकेट, उसके बाद सिंगल। 41, 2 में 19 चाहिए, कठिन है। और शॉट कर जबरदस्त है यार, धोनी की याद दिलाई तूने। तारीफ करता हूं तेरे इस शॉट के लिए मैं जरूर 100%। लेकिन आप तो क्या करेंगे, आप कितने ही मारो, अब पछताए होता क्या जब चिड़िया चुग गई खेत। 1 में 13 चाहिए। अंतिम बॉल, 3 ओवर में नाकाबंदी हो गई विंधने की। और मिस टाइम शॉट है और कैच का पकड़ेगा दयानंद। ओह, वेल ट्राई। और इसी के साथ 12 रनों से मुझे लग रहा है ये मुकाबला जीता है ओमकार गावदी गावठान टीम ने और परास्त कर दिया गावदी खालसा बड़ा विंधने टीम को। हार्ड लक गावदी खालसा बड़ा विंधने टीम और अभिनंदन ओमकार गावदी गावठान टीम। बॉलर ने आकाश, उसके बाद भूषण और अंकुश ने जो गेंदबाजी की वही टर्निंग पॉइंट हो चुका है गावठान के लिए। और इसी तौर के ऊपर विंधने की टीम को A1 जोड़ी के माध्यम से किया हुआ छत्रपति शिवाजी महाराज की ट्रॉफी छोड़ के अपने घर जाना पड़ा। लेकिन बड़ा मजा आया मैच में। मैन ऑफ द मैच का अवार्ड घोषित करेंगे हम जरूर। भूषण धामापुरकर जिन्हें हम निमंत्रण दे रहे हैं कि